हॅलो नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उपवासाचे आप्पे आणि सोबतच उपवासाच्या चटणीची रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा नक्की करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर अप्पे बनवण्यासाठी इथे मी 1 कप एवढं वरीचे तांदूळ घेतलेले आहेत। याला काही जण भगर सुद्धा म्हणतात। त्यानंतर इथे अर्धा कप एवढं साबुदाणे घेतलेले आहेत। आणि आता हे तांदूळ आणि जे तांदूळ आहेत ते आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत। तर इथे मी साबुदाणे आणि हे जे वरीचे तांदूळ आहेत ते एकत्र करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही साबुदाणा वेगळा आणि जे तांदूळ असतात ते वेगळे वेगळे सुद्धा वाटून घेऊ शकता। मी इथे सगळे दोन्ही पण मिक्स केलेले आहेत। आणि आपल्याला हे एकदम बारीक फाईन पावडर करायचे नाहीये, थोडं असं रवाळच वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी जे वरीचे तांदूळ आणि साबुदाणे होते ते इथे वाटून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला हे जे साबुदाणा आणि वरीचे तांदूळ आपण वाटून घेतलेले आहेत ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता हे वरीचे तांदूळ वाटलेले आणि साबुदाणा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी अर्धा कप एवढं दही घेतलेलं आहे। तर हे फ्रेश दही आहे, आंबट दही इथे घ्यायचं नाहीये। तर त्यानंतर दही घातल्याच्या नंतर इथे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता यामध्ये जसं पाणी लागेल त्याप्रमाणे पाणी घालून आपल्याला ह्याचं छान असं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे छान असं याचं बॅटर तयार करून घेत आहे। तर अर्धा कप एवढं पाणी इथे मी सगळं इथे घालून घेतलेलं आहे आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बघा, पुन्हा इथे मी अर्धा कप अजून पाणी घेतलेलं आहे आणि आता या बॅटरमध्ये घालून जसं आपल्याला थोडं थोडं लागेल त्याप्रमाणे आपल्याला या बॅटरमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। एकदम पाणी अजिबात घालायचं नाहीये। तर हे बघा, इथे अजून मला ही कन्सिस्टन्सी आहे ती अजून थोडी एकदम घट्ट अशी वाटते। तर अजून यामध्ये मी जे पाणी आहे ते घालून घेणार आहे। तर अजून इथे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर जे आपलं इडली डोशाचं बॅटरचं आपण जे अप्पे करतो त्याप्रमाणे जशी कन्सिस्टन्सी असते त्याचप्रमाणे याची सुद्धा कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर हे बघा, आता उरलेलं जे पाणी आहे ते सगळं इथे मी घालून घेत आहे। म्हणजे हे अर्ध्या कपाच्या मापाने मी पूर्ण 1 कप एवढं पाणी घातलेलं आहे, म्हणजे 2 अर्धे कप याचं प्रमाण घेतलेलं आहे। म्हणजे ज्या कपाने आपण वरीचं प्रमाण घेतलेलं होतं, वरीचे तांदूळ घेतलेले होते तेवढं 1 कप आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे। आणि हे बघा, अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। आणि आता हे झाकून आपल्याला 15-20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथे आपण चटणीची तयारी करूया। तर इथे मी मुठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत, हे भाजलेले शेंगदाणे आहेत। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी किसलेला नारळ जो असतो तो घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। आणि इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाव चमचा जिरा घातलेला आहे आणि चवीपुरता मीठ घालून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे चटणी आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे। आणि हे बघा, आपलं जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा छान असं फुललं गेलेलं आहे। तर हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे आणि इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये मी चिमूटभर आपला जो खायचा सोडा असतो तो घातलेला आहे। या ठिकाणी तुम्ही जे इनो फ्रूट सॉल्ट असता ते सुद्धा इथे वापरू शकता। तर आपल्याला एकदा हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण अप्पे जे आपले आहेत ते फ्राय करून घेऊया। तर हे बघा, गॅसवर इथे मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला चमचाभर एवढं तेल घालून घ्यायचं आहे। आणि तेल थोडं गरम झालं की सगळीकडे आपल्याला जे तेल आहे ते आपल्याला सगळीकडे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये जे बॅटर आपण करून घेतलेलं होतं ते बॅटर सगळीकडे असं घालून घ्यायचं आहे। खूप सोपी अशी रेसिपी आहे, इन्स्टंट होते आणि अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा।
तर हे बघा इथे माझं आता जे बॅटर आहे ते सगळीकडे घालून झालेलं आहे। त्यानंतर याला झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला 7-8 मिनिटं हे अप्पे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर 7-8 मिनिटांनी झाकण बाजूला करायचं आणि हे बघा आपण आता जे आपले अप्पे जे आहेत ते पलटी करून घेऊया। तर इथे मी सगळे जे अप्पे आहेत ते पलटी करून घेते आणि आता जे हे अप्पे आहेत ते आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा 5-7 मिनिटं छान असे खरपूस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। पलटी करून झाल्याच्या नंतर यामध्ये चमचाभर असं तेल सगळीकडे घालून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण लावून पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला 5-6 मिनिटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे बघा 5-6 मिनिटांनंतर आपले अप्पे छान असे फ्राय झालेले आहेत आणि मी आता इथे सगळे अप्पे जे आहेत ते एका प्लेटमध्ये असे काढून घेत आहे आणि त्यानंतर जे आपलं उरलेलं बॅटर होतं त्याचे सुद्धा अप्पे आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत। आपण जे प्रमाण घेतलेलं होतं त्या प्रमाणामध्ये 20-21 एवढे अप्पे आपले तयार होतात। त्यानंतर इथे जी आपण वाटून घेतलेली चटणी होती ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि ही बघा ही चटणी इथे छान अशी आपली वाटून तयार आहे। तर ही चटणी तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता किंवा यावर आपण एक तडका देऊन घेऊया। तर इथे मी चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घालून घेतलेलं आहे आणि हा जिऱ्याचा तडका यामध्ये आपण देऊन घेतलेला आहे। तर इथे छान अशी आपली उपवासाची जी चटणी आहे ती सुद्धा तयार आहे। तर हे बघा इथे आपले छान असे उपवासाचे अप्पे आणि उपवासाची चटणी बनवून तयार आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। सबस्क्राईबच्या पुढे जे घंटीचे बेल आयकॉन दिसतं ते सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।